तर आत्मामालिकमध्ये शिबिराचा आज तिसरा दिवस होता। विद्यार्थी तिसऱ्या दिवशी संकुलात छान रमले। नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता उठून ध्यान, सूर्यनमस्कार आणि योगा करून दिवसाची सुरुवात झाली। संकुलातील प्राचार्य, व्यवस्थापक आणि शिक्षक वृंद यासाठी मेहनत घेत असून मुलांना विविध कौशल्य शिकवलं जात आहे, जसं की संगीत, आत्मनृत्य, आत्मकला, आत्मअभिनय, आत्मनिवेदन, जलतरण। तर बघूया एक झलक। तर आता आपण आहोत आत्मकला या कक्षेमध्ये। संस्कार शिबिराचे विद्यार्थी या ठिकाणी कला शिकण्यासाठी आले। खऱ्या अर्थानं कला ही फार महत्त्वाची असते आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय कला शिक्षक आपल्या समेत आहे। सोबतच आपण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना एकंदरीत काय वाटतंय। तर आपल्या समेत ही विद्यार्थिनी आहे। बाळा, तुला एकंदरीत संस्कार शिबिरामध्ये काय वाटतंय, नवीन काय शिकायला मिळतंय? मी या संस्कार शिबिरामध्ये आलेली आहे आणि मी 11 दिवसांसाठी आलेली आहे आणि हा शिबिर मला खूप छान वाटतोय। जसं मी विचार केला त्याच्यापेक्षा खूपच छान वाटतंय। इथे आम्ही सकाळपासून खूप आम्हाला इथे शिकायला पण भेटतंय आणि आमची इथे मज्जाही होतीये, त्यामुळे मला खूप छान वाटतंय। दरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन आणि सायंकाळचा नाश्ता तसेच रात्रीचं आपलं आवडतं भोजन घेऊन त्यांना मोटिवेशनल चित्रपट दाखवण्यात आला आहे। दिवसभर विविध ॲक्टिव्हिटी करून दमलेले विद्यार्थी पसायदान म्हणून झोपी गेले। तर या संपूर्ण दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीसाठी व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथ उर्फे सर, आदरणीय पटेल मॅडम, संकुलाचे सर्व प्राचार्य आणि शिक्षक वृंद मेहनत घेत आहे। या सर्व टीमचं आणि विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।